बातमी या क्षणाची सर्वात मोठी चिंता वाढवणारी, कारण अखेर HMPV महाराष्ट्रामध्ये दाखल झालाय का हा सवाल उपस्थित केला जातोय। कारण नागपूरमध्ये HMPVचे 2 संशयित रुग्ण आढळले। 7 आणि 13 वर्षांच्या चिमुरड्यांना HMPVची लागण झाली आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। खासगी लॅबमध्ये रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह आलेले आहेत, मात्र या संदर्भात अद्याप स्पष्ट असा निर्णय समोर आलेला नाही। मात्र संशयित रुग्णही असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये HMPVचे खरंच रुग्ण आढळलेत का, HMPV महाराष्ट्रात शिरलाय का हा सवाल उपस्थित झालेला आहे। कारण जरी संशयित रुग्ण असले तरी चिंता वाढवणारी ही बातमी आहे। अधिकचे अपडेट आमचे नागपूरचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून आपण थेट घेऊयात। पराग आपल्यासोबत लाईव्ह जोडले गेलेले आहेत। पराग, आपण पाहतोय काल अनेक रुग्ण सापडले आणि आज महाराष्ट्रामध्ये हे 2 संशयित रुग्ण असल्याचं सांगितलं जात आहे। काय माहिती मिळते या रुग्णांसंदर्भात? खरंच त्यांना HMPVची लागण झाली आहे का? नक्कीच, खरं तर सध्या प्राथमिकदृष्ट्या हे रुग्ण संशयित म्हणावे लागेल, कारण की यांची जी तपासणी झाली आहे ती खाजगी लॅबमध्ये तपासणी झाली आहे आणि त्यानंतर यांचे रिपोर्ट जे आहे ते पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे या सगळ्या रिपोर्ट्स जे आहे ते सरकारी म्हणजे शासकीय यंत्रणेकडून तपासल्या जाणाऱ्या इन्स्टिट्यूटकडून तपासल्या जाईल। या सगळ्याचे नमुने जे आहे ते आज एम्सला पाठवण्यात येईल आणि त्यानंतर खरं तर हे स्पष्ट होईल की यांचा रिपोर्टमध्ये जीनोम सिक्वेन्सिंग केली जाईल आणि त्यानंतरच हा HMPV व्हायरसचे बाधित आहे का हे स्पष्ट होणार आहे। पण सध्या जी माहिती मिळते आहे त्यामध्ये 7 वर्षाचे आणि 14 वर्षाचे अशा 2 जणांचे हे जे रिपोर्ट्स आहे ते संशयितरित्या पॉझिटिव्ह आलेले आहे, पण हे खाजगी लॅबमधून आलेले आहे। जीनोम सिक्वेन्सिंग नंतरच खरं तर हे स्पष्ट होईल। मात्र आता सध्या त्या दोन्ही जे मुलं होते, लहान मुलं, त्यांची प्रकृती जी आहे ती स्थिर असल्याची माहिती पडते आहे। त्यांना सुट्टी सुद्धा मिळालेली आहे। मात्र घाबरण्याचं कारण नसलं तरी या सगळ्याची जीनोम सिक्वेन्सिंग नंतर हा सगळाच प्रकार जो आहे तो स्पष्ट होणार आहे। शासकीय यंत्रणा जेव्हा ही सगळी माहिती मिळाली त्यामुळे आता एक प्रकारे खळबळ निर्माण झालेली आहे। पण त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत शासकीय लॅबमधून यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह मिळत नाही तोपर्यंत हे सगळं यावर अजून कुठलंही कारण किंवा स्पष्टता सांगता येणार नाही। मात्र जीनोम सिक्वेन्सिंगसाठी आज हे सगळे सॅम्पल जे आहे ते खाजगी रुग्णालयातून कलेक्ट केले जाईल आणि नागपुरातील एम्समध्ये ते पाठवले जाईल। त्याच्यावर जीनोम सिक्वेन्सिंग केली जाईल आणि त्यानंतरच खरं तर हे खरंच रुग्ण मिळाले आहे का हे स्पष्ट होईल। निश्चितच पराग, एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे नागपूरमध्ये जर HMPV व्हायरसची जर शिरकाव झालेला असेल, लक्षणं दिसत असेल, तर ही जी मुलं आहेत त्यांनी कुठे प्रवास केला होता का, कुणाच्या संपर्कात आले होते का, या संदर्भात नेमकी काय माहिती मिळते? या सगळ्या संदर्भात अजून त्यांची हिस्ट्री काय होती ती माहिती पडली नाही। मात्र या सगळ्याची हिस्ट्री सुद्धा आज जे आहे प्रशासनाकडून घेतली जाणार आहे। हे नेमका कुठं प्रवास करत होते किंवा कुठं होते आणि कशा पद्धतीने यांना व्हायरसची लागण झाली आहे सगळ्याचा शोध जो आहे तो केला जाईल। ज्याबद्दल आपण कोविडमध्ये पाहिलं होतं, त्यांना जो आहे त्याची हिस्ट्री तपासल्या जात होती, त्याच पद्धतीने या व्हायरसमध्ये सुद्धा जो आहे हिस्ट्री तपासल्या जाईल। खरं तर खाजगी रुग्णालयात असल्यामुळे याचे रिपोर्ट सरकारी यंत्रणेपर्यंत पोहोचायला उशीर झाला। त्यामुळे आता ह्या सगळ्या रिपोर्टचे आज सगळी जे यंत्रणा आहे ती जागी होतील आणि यंत्रणा हे सगळी जी माहिती आहे ती गोळा करतील आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये काय नेमकं घडलं, त्या प्रवासाला कुठून लागू झाला, खरंच तो HMPV व्हायरस पॉझिटिव्ह आहे का, ह्या सगळ्या गोष्टीची आज तपासणी प्रशासनाकडून केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। निश्चितच धन्यवाद पराग दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। एकंदरीत आपण पाहतोय नागपूरमध्ये HMPV या व्हायरसचे 2 संशयित रुग्ण आढळले अशी माहिती आहे। 7 आणि 13 वर्षांच्या चिमुरड्यांना खरं तर HMPVची लागण झाली असल्याची शक्यता आहे। अद्याप शासकीय रुग्णालयातून त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला नाही आहे, त्यामुळे काळजी करण्याचं सध्या तरी गरज नसल्याचं सांगितलं जात आहे। मात्र या ठिकाणी आता आज या संदर्भात सविस्तर माहिती घेतली जाणार आहे आणि त्यानंतरच खरंच HMPV व्हायरसच हा आहे का या संदर्भात सुद्धा माहिती समोर येणार आहे। मात्र हे 2ही संशयित रुग्ण असल्याची माहिती आहे। आपण पाहिलेलं होतं महाराष्ट्राच्या वेशीवर काल साधारणतः 6 रुग्ण जे आहे ते HMPV व्हायरसचे आढळलेले होते आणि त्यानंतर आता आज नागपूरमध्ये हे 2 संशयित रुग्ण असल्याचं सांगितलं जात आहे।